शिवाजी महाराज दोन छत्रपतींना घडवणाऱ्या जिजामाता यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे समाज बांधव आणि मातृशक्ती, आपल्याला सर्वांना वंदन करतो। आज रत्नागिरीमध्ये मला इथे यायला मिळालं, मला निमंत्रण मिळालं, हे माझं मी भाग्य समजत नाही, तर हा मी माझा हक्क समजतो, कारण ही माझ्या पूर्वजांची कर्मभूमी आहे आणि इथे येण्यासाठी मला कुठल्याही प्रकारच्या निमंत्रणाची आवश्यकता नाही। ताई जेव्हा आपण मला म्हटलं, मी फक्त म्हटलं आपल्याला डायरी पाहतो आणि कळवतो, कारण सरते शेवटी कोकण किनारपट्टी ही माझ्या पूर्वजांनी त्यांच्या रक्ताने सिंचित केलेली भूमी आहे। तर तिथे येणं, तिथल्या समाज बांधवांना भेटणं, त्यांच्याबरोबर व्यक्त होणं, हे मी माझ्या पूर्वजांबरोबर जोडलेली माझी नाळ समजतो, म्हणून मी आज त्या ऋणानुबंधातून इथे उभा आहे। आजकाल प्रत्येक भाषणामध्ये म्हटलं जातं, महाराष्ट्राचं जर कोणी उदाहरण द्यायचं म्हटलं तर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र। शिवाजी महाराज उसने आले होते का? ज्यांनी शिवाजी महाराजांसारखं नवरत्न आपल्याला दिलं, त्या मायभूमीच्या ऋणातून उतराई व्हायचं झालं तर 7-12 कोणाच्याही नावावर बांधला जाऊ शकत नाही। ही आपली पुण्यभूमी आहे, ही आपली कर्मभूमी आहे, ही आपली जन्मभूमी आहे, ही आपली महाराष्ट्र भूमी आहे। त्या भूमीच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर आपल्याला सर्वांना आपल्या कर्तव्य पथावर सतत एकनिष्ठेने कार्यरत राहावं लागेल, तरच आपण आपल्या मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतं येईल। पण आईच्या ऋणातून कधीही कोणी मुक्त होत नसतं, पण मातृभूमी ही आपली आईच आहे। म्हणजे बोलायचं जर झालं तर आपण आपल्या इतिहासाची सुरुवात करतो शिवाजी महाराजांपासून आणि आपला इतिहास संपतो संभाजी महाराजांपर्यंत। कारण कुठलीही गोष्ट महाराष्ट्रात काय, कोकणात काय, कधीही जा, एखादं मंदिर काय आहे शिवकालीन, दुर्ग काय आहे शिवकालीन, एखादी वास्तू कुठली शिवकालीन, आणि शिवकालीन पेक्षा जुनं जे काही असतं ते थेट मानवकालीन असतं। मग मधल्या काळातले यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, सातवाहन हे काय करून गेले हा आपल्याला कदाचित प्रश्न पडू शकतो। तर आपल्याला जेव्हा शिवकाळाचं आपण स्मरण करतो, आपल्या इतिहासाचं स्मरण करतो, त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्ष समुद्रातून झाली आहे। रावण सुद्धा समुद्रातूनच आला आणि कसाब सुद्धा समुद्रातूनच आला। त्यामुळे आपण सामरिक दृष्ट्या किती महत्वाच्या जागेवर आहोत हे आपल्याला सर्वांना या वाक्यानंतर लक्षात आलं असेल। एखाद्या राज्याचं रक्षण करणं हे फक्त सैन्याचं काम नसतं, तर तिथे राहणाऱ्या नागरिकांचंही ते काम असतं। मुंबईमध्ये मी काफपारीला राहतो आणि माझ्याच पलीकडे अगदी माझ्या गार्डनच्या बाहेरच्या बाजूला कसाब आणि त्याचे साथीदार उतरले होते। तिथल्या एका म्हाताऱ्या कोळी आजीबाईंनी सांगितलं की इथे 10-12 वेगळी माणसं दिसली, त्याच वेळेला जर धरली गेली असती, त्याच वेळेला जर मारली गेली असती तर पुढचा उपद्व्याप घडला नसता। 2.5 दिवसाच्या संघर्षानंतर जर आम्ही 10 जणांपैकी 9 जण मारले आणि 10वा पकडला तर आम्हाला आमची पाठ थोपटून घेण्याचं कुठलंही संयुक्तिक कारण नाही की आम्ही आतंकवादाच्या विरुद्धची लढाई जिंकलोय। कारण आतंकवादी जेव्हा आमच्या घरात येतो त्यावेळेला त्याला तिथल्या तिथे चेचून टाकणं हे आमचं कर्तव्य असतं। आपल्या घरामध्ये इथे माता भगिनी आहेत, त्यांच्या किचन मध्ये जर झुरळ आलं तर त्या झुरळाला हुसकावून लावण्यामध्ये पराक्रम मानत नाही, त्याला तिथल्या तिथे चपलीने चेचून मारतात। आम्ही 2.5 दिवस झुंजत होतो। कसाब आणि त्याचे लोक आमच्या माणसांना टिकून टिकून मारत होती, हकनाक आमचे अधिकारी मारले जात होते, पण त्याला आम्ही आतंकवादाच्या विरुद्धची लढाई समजायचं। आमच्यावर होणारी आक्रमण ही फक्त शारीरिक नाही, ती आमच्यावर होणारी आक्रमण ही वैचारिक आक्रमण आहे। एखादा समाज जर कमजोर करायचा असेल तर त्याच्या विचारांमध्ये भ्रष्टता निर्माण व्हावी लागते,
विचारांमध्ये भ्रष्टता निर्माण झाली की त्याला आपलाच इतिहास हा स्टोरी टेलिंगच्या स्वरूपामध्ये ऐकायची सवय लागते आणि स्टोरी टेलिंगच्या स्वरूपातला जो इतिहास असतो तो गुळमुळीत इतिहास असतो. त्यातला फक्त रोजी पिक्चरची चांगली बाजू असते, जी आवडणारी बाजू असते, जी टाळ्या पेटणाऱ्या टाळ्या ऐकणारी बाजू असते तेवढीच मांडली जाते. इतिहास हा समजून घ्यायचा आणि अंतर्गत त्यातले जे काय खाचा खोचा आहेत त्या समजून घ्यायचा विषय आहे. म्हणून इतिहास हा अतिशय सिरियसली अभ्यास करायचा विषय. इतिहास हा वरवरचा उथळपणाचा विषय नाही, कारण तो काय कशासाठी आपण त्याची उजळणी करत असतो तर भूतकाळाच्या आपल्याकडून चुका घडल्या असतील त्या परत न होऊ देणं याची काळजी घेण्यासाठी जे आपण उजळणी करतो त्याला इतिहास म्हटलं जातं. इतिहास हा नाटकामधून प्रस्तुत करायसाठी नसतो, तर त्या नाटकातून काही आपण शिकलं पाहिजे, काही समज घेतली पाहिजे यासाठी इतिहास समजून घ्यायचा असतो. मला बाहेरच्या अंगणातून हुसकवलं की तुम्ही पडवीत येता, पडवीतून हुसकवलं की माझघरात येतात, माझघरातून हुसकवलं की स्वयंपाकघरात जाता आणि तिथून हुसकवल्यावर कोठारात गेला आणि मग जो बाथरूम मध्ये लागून बसला आणि त्यांनी म्हटलं की मी अजय राहिलो, तर तो जेवढा अजय आहे तेवढा जंजिऱ्याचा सिद्धी अजय होता. पण हे ठासून सांगायचं झालं तर आम्हाला आमच्या पूर्वजांचा इतिहास पहिले माहिती असण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर उपकार आहेत ते हेच. रायगडावर राज्य करणं त्यांना सहज शक्य होतं. टिंबवुना तसं बोलायचं झालं तर महाराजांना स्वराज्याचा खटाटोप करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. त्यांची चांगली भली जागीर होती. ती जहागीर घेऊन ते सुखाने जगू शकले असते. एक पूर्णिसत्ता करायचा होता, त्याच्याशिवाय काय करायचं होतं. पण ते तसं न करता तुमच्या आणि आमच्या करता लढले. त्या माणसाने त्याचं आयुष्यभर जन्मभर तुमच्या आमच्या करता धोक्यात घातलं. आपली पुढची पिढी धोक्यात घातली. आपल्या लेकराला आपण चार गाव पलीकडे सोडत नाही. ते संभाजी राजांना थेट तिथपर्यंत सोडून आले. याच्यावरून समजून घ्या की काय परिस्थिती आली असेल. आणि त्या महाराजांना आम्ही जर पातेलावर पाण्यामध्ये थेंबभर स्वराज्याचं हेतू अशा पद्धतीने जर महाराजांना निधरवी, महाराजांना सर्वधर्म समभाव, महाराजांमध्ये अनेक जे गुणांचं आम्ही काय झूल झालर पांघरायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये महाराजांचं स्वत्व आम्ही कुठे ठेवतो का. मी मागे एकदा विदर्भात गेलो होतो. तरुणाई माझ्याशी बऱ्याच वेळा निसंकोचपणे गप्पा मारते. त्यांनी मला म्हटलं की आम्ही एक कुठल्या तरी ब्रिगेड काहीतरी काही संघटना होती. त्यांनी सांगितलं की महाराजांच्या सैन्यामध्ये इतके टक्के मुस्लिम मावळे आणि तितके टक्के अमुक तमुक होते आणि मग त्यांच्याकरता रायगडावर मशीन भरती. म्हटलं जाऊन तर पहा ना. आणि ते चित्र म्हणून जे दाखवत होते ते महादेवाचं मंदिर आहे. जर हा इतिहास आपणच महाराजांचा इतिहास भ्रष्ट करू लागलो तर मग महाराजांचे मावळे बनवण्याचा, महाराजांचे सैनिक बनवण्याचा, महाराजांचे भक्त बनवण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारे नैतिक अनैतिक कुठलाही अधिकार राहत नाही. त्यामुळे महाराज जर समजून घ्यायचे असतील, महाराजांच्या विचाराला जर जगायचं असेल, महाराजांच्या विचाराप्रमाणे वागायचं असेल तर आपला इतिहास आपण नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे जगायचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्याच दिवशी, आज 19 जानेवारी आहे ना ताई, आजच्याच दिवशी 1990 साली काश्मीरमध्ये दाराच्या कड्या वाजल्या होत्या रात्री. तिथे सांगितलं गेलं होतं एक तर इस्लाम कबूल करा किंवा खरं सोडा. घरं सोडताना चीज वस्तू, साधन संपत्ती, लेकी बाळी इथेच सोडा याची आवश्यकता आहे. आपण तेवढं जरी करू शकलो तरी या मातृभूमीच्या ऋणातून आपण थोडस उतराई व्हायचा प्रयत्न केला असं म्हणायला थोडासा स्कोप असेल. मी आपल्यापेक्षा वयाने पुष्कळ कमी आहे. माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी मंडळी या सभागृहात बसलेले असतील. थोडं स्पष्ट बोलतो, कडू बोलतो. काही लोकांना आवडू शकतं, काही लोकांना रुचू शकतं, तर काही लोकांना पटणारही नाही. त्याचे रुचलं पटलं ते माझ्या पूर्वजांची देणगी समजा. जर काही टोचलं असेल, चुकलं असेल तर तो माझा अपराध समजून घ्या. एवढं बोलतो. सर्वांची एकदा पुन्हा आभार मानतो की मला इथे बोलवलं आणि आपली रजा घेतो. वंदे मातरम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.